नमस्कार. जर तुम्ही देखील 2026 साठीचे सीईटी ऍस्पिरंट आहात, कुठल्याही प्रकारचा पीसीबी, पीसीएम, एलएलबी 3 इयर, एलएलबी 5 इयर, बीसीए, बीबीए, एमबीए किंवा कुठल्याही प्रकारच्या सीईटी साठी जर तुम्ही अप्लाय केलेला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर केल्याशिवाय राहू नका ज्यांनी सीईटी फॉर्म भरलाय. तर मित्रांनो, या 3 दिवसामध्ये ज्यांनी कोणी सीईटी फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे, एनरोल झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना देखील व्हॉट्सअपला एक मेसेज आलेला आहे. पहा अशा पद्धतीचा. या व्हॉट्सअप मेसेजमध्ये सीईटी सेल करून सांगितले गेले की तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म इनकम्प्लीट आहे. फॉर्मची प्रोसेस पूर्ण करून फॉर्म पुन्हा सबमिट करा. तर मित्रांनो, यामध्ये फॉर्म भरणाराची किंबहुना तुमची कुठलीही चूक नाहीये. तर हा जो मेसेज आहे, हा मेसेज सीईटी सेलची जी काही वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये अपडेटेशन करत असताना किंवा कुठलाही मॅनेजमेंट करत असताना जो कुठल्या एका मुलाला हा मेसेज पाठवायचा, तो मेसेज जवळपास सीईटी चा फॉर्म भरणाऱ्या सर्वांनाच गेलेला आहे. त्याच्यामुळे कोणीही घाबरायचं नाहीये, काही नाहीये. आणि तरी देखील तुमच्या मनामध्ये जर संशय असेल की आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे किंबहुना नाही, तर मित्रांनो एक गोष्ट करायची, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी सांगतोय त्या पद्धतीने प्रोसेस करा. मी घेऊन जातो तुम्हाला स्क्रीनकडे. त्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली एनरोल्ड झालेला आहे किंबहुना नाही. तर काय करायचंय, तुम्हाला तुमच्या मोबाईल मधलं कुठलंही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचंय. सर्च करायचंय सीईटी सेल. काय सीईटी सेल सर्च केल्याच्या नंतर अशी काही सीईटी सेलच्या वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कुठल्याही ब्राउझरमध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी आल्याच्या नंतर पहा सीईटी एक्झामिनेशन 2026-27 याच्यावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर पहा 2 ऑप्शन या ठिकाणी येतात. फर्स्ट ऑप्शन आहे साइन इन आणि दुसरा आहे रजिस्टर. तर जर तुम्ही सीईटी फॉर्म भरलेला असेल तर तुमचा जो काही मेल आयडी तुम्ही फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे, हा मेल आयडी या रजिस्टर्ड ईमेल आयडी च्या ऑप्शन मध्ये टाकायचा आहे. आणि जो कुठला तुमचा फॉर्म भरताना पासवर्ड तुमच्याकडे आलेला असेल, तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि पासवर्ड आणि मेल आयडी टाकल्याच्या नंतर पहा या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी सीईटी रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला दाबायचंय. सीईटी रजिस्ट्रेशन मध्ये दाबल्याच्या नंतर जो कुठल्या कोर्सेससाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्या ठिकाणी सपोज आता मी या ठिकाणी पहा एलएलबी 3 इयर साठी फॉर्म भरलेला आहे या ठिकाणी. तर एलएलबी 3 इयर मध्ये एनरोल दाखवत आहे, म्हणजे माझा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आणि त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पहा या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर येईल, हा पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला इनकम्प्लीटचा मेसेज आलाय, तर तुम्ही चेक करू शकता की तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली एनरोल झालाय का नाही, ऍप्लिकेशन नंबर जर आलाय का नाही. तुमचं पेमेंट जरी झालेलं दाखवत नसेल, तुमची कुठलाही जरी प्रॉब्लेम असेल, पण तुमचा ऍप्लिकेशन नंबर जर जनरेट झाला असेल, तर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली एनरोल झालेला आहे. जे काही वेबसाईटचे इश्यू आहेत किंवा टेक्निकल जो काही सर्व्हरचा इश्यू आहे, त्या इश्यूमुळे तुम्हाला मेसेजेस किंबहुना तुमची जी काही सीईटी वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये ग्रीन कलर मध्ये एनरोल दाखवत नसेल, पण तुमचा जर ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे, तुम्ही कसलीही काळजी करायची नाहीये, निर्धास्त राहायचंय. तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती प्रेस करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी.